पण सीमेवर कधी श्रीमंताचे जात नाहीत. महाराष्ट्रातल्या एखाद्या कीर्तनकाराचं पोरग मला मिलिटरीत दाखवा, मैं सगट आपलं काय झाकून ठेवायचं आहे का? नाही. प्राध्यापकच आहे का? नाही. का मग कोणाचे? सातारा, सांगली, कराड, पुसेसावळी, पारनेर, पाथर्डी, आता गेला गडी तो गली मलकापूरचा. ज्या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे तीच मुलं सीमेवर आहेत. आपले नाही, आपले डीजे पुढे आहेत. आपले मेले पण गाण्यामुळं. बाई वाड्यावाली, बाई आदळली मिळालं, बाई वाड्यावर मिळालं. आपले आहेत, आपले शिव शूर आहेत. पण परदिवशी इंग्लिशचा पेपर होता ना, वर्षभर अभ्यास नाही करायचा ना. नाही, आम्ही फक्त वर्षभर वन साइड भांग पाडायचा. 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतात माणसं. म्हणजे प्राणी कटिबंधातले कोणते? इथं एवढं मोकळत होतं रे तरी गरम होते. हा गडी हिंडतो कसा? सुधारली माणसं, सुधारली. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. काय नाही राहिलं महाराज. इथवर तर आलाय आता, ईदभर वर सरकला म्हणजे आला महात्मा. इथवर वर सर महात्मा आला बा, भोंगळा महात्मा. काय नाही, फक्त चपातीला पोळी म्हणती. मग पोळीला काय पोळा म्हणती काय? बावळ्याचा बाजार नाही. मी थिलाय भाजीच म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग बोफल्याला काय दोडका म्हणती. सुधारली लोक. उभ्याने जेवणे, चपला घालून चपात्या करणे, पुरीनी पोरांचे कपडे घालणे, गाडीनी बायका देखणे करणे, हायवेला जेवणे. जेवायला हायवेला. बायको कशी पाहिजे रे? स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. बायको देखणी करतो, गडे जास्त खातो. आणि तो गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. काय ईडी आवला नाही. मागून आखी चड्डी फाटेल, पुढच्या लावून तो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? अय आमचे सीमेवर नाही मेले. कोणत्याही क्षेत्रात आपला माणूस, एक नेवाळे साहेबांसारखा एक राजकारणात माणूस आहे, आमदार साहेबांसारखा माणूस आहे. ही माणसं क्षेत्र कोणते असू द्या, पण आपला स्वाभिमान आहे ना, तो आपला स्वाभिमान आहे. जाऊ दे. आता हे मग अशी आमच्या अध्यक्ष साहेबांचं भाषण झालं देऊ समितीच्या, ते सांगितलं हा आमचा पिन नाही, पिन नाही, पिन नाही. राजकारण आमचा पिन नाही ना, आम्हाला राजकारणात कोणी जमू नाही. केला एखाद्या बुवानं उभा राहायचा प्रयत्न, बीडीला माग होईल. तो बीडीला निवडून तर येणार नाही, पण गोसाई होईल, बाकर दे. तो निवडून नाही येणार, पण हाय ते इकून 10 पैसे नाही, ते नाही जमणार. महाराज आपला तो पिंड नाही, पण 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 आपल्यातला माणूस म्हणून तो माणूस उद्घाटनाला आला ना. असा स्वाभिमान धरायला महाराज कधी. आपला एक माणूस मिलिटरीत आहे, आपली लोक आहे ना नुसती आपल्याबद्दलच जळकाट. आपला एखादा पोरगा चांगला कामशेत मधला डॉक्टर झाला, विद्वान, लोक म्हणले तुमची डॉक्टर काय हुशार आहे हो. आपल्याला हा म्हणायला का पैसे लागत? लई दरिद्री अवलाद आपली. आपली मंडळी काय म्हणते तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती. काय करण्याच्या अवलादीचे. एखाद्यानं गाडी घेतली ना, कष्टाने घेतली, हसायला काय रोग झाला का? हप्त्यावर घेतली असेल, पालथा मेंदू. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा असेल, कायम निगेटिव्ह. चांगलं नाही. अरे चांगल्याला चांगलं म्हणणंच पाहिजे. आता हा माणूस बघा ना महाराज, खेड्यात जन्माला येऊन एवढ्या मोठ्या सप्ताह करून, दूध संघात हे करून तो माणूस एवढ्या पदावर पोहोचला. म्हणजे त्याच्या एक वाक्य ध्यानात ठेवा, लिहून घ्या. यदा कदाचित सश्याला शिंग येतील, महाराज मंडळी, यदा कदाचित सश्याला शिंग येतील, कासवाला केस येतील,
आकाशाला फळं येतील, वांझेला बाळ होईल, मृगजळाने ताण भागेल, अंधार प्रकाशाला घालेल, पण कुणाच्या तरी कृपा नसताना माणूस मोठा होईल हे घडू शकत नाही. यदा कदाचित आकाशाला फळं येतील, यदा कदाचित आकाशाला फळं येतील, वांझेला बाळ होईल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आणि संतांचा आशीर्वाद आहे तो माणूस वाया जाऊ शकत नाही. हे ध्यानात ठेवा. तो नाही जाऊ शकत, कधीच जाऊ शकत नाही. ज्याच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. आता उलट सांगतो तुम्हाला, देवाचा नसला तरी चालेल, ज्याच्यावर आईबापाचा आहे आणि एवढ्या जनतेचा आशीर्वादच नेवाळे साहेबाला आहे. आणि आईबापांवर कादंबऱ्या काढू नका. आमची महाराज मंडळी नीट आहे का, अर्धा तास एक तास तुम्ही आईबापावरच बोलत येते. आईबापांवर बोलू नका, आईबापांवर व्याख्यान करू नका, भाषण करू नका. त्यांना जरा हसत ठेवायला शिका. हे तर एक 10व्यांना प्रवचन ठेवा ना, पाठ झाल्या 10व्याची प्रवचन लोकांच्या. बाबा 2च गोष्टीवर बोलणार. आई बाप आता नाही, आई बापावर बोल नका, आपल्या सुखी ठेवा, दुसऱ्यावर सांगता येईल. आई बापांवर हे बा, एखाद्या चित्रपटात एखाद्या नटीनं आईची भूमिका चांगली केली म्हणजे ती नटी आई होऊ शकते का? एवढं सांगा. नटी आहे ती, नटी. शूटिंग संपली, बसली. शूटिंग संपली, त्यात काय नटी आहे ती. अरे आई ती आई. असं आयांवर भाषण बिषण नका करू. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. थोडं लग्न मागितलं तो म्हणला आपला काय प्रश्न नाही, धाकट्या म्हणलं मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं काय संबंध. अहो दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे, मागायचे कोणाकडं. मग प्रसादन झालं का लोक जाते निघून. बाबाला टाकला खाटापाशी. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केला? तो म्हणलं त्याला मी का बळच आलो का काय? कोणी चौकशी केली. मग तो बाबा चप्पी केलेला सापडी. तो चप्पी केलेला, चप्पी केली म्हणजे वाड्यातला आहे. हा त्याला जाऊन म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. भाऊबंद कुठे राहिले आता? आपले भाऊबंद जवळजवळ मेले. वाडाच उलातला तो. 10 वर्षापूर्वी पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जात होती. आता पोरगी पाहायला 2 माणसं जात्या स्कूटीवर. पोराची आईन पोराचा बाप. ते बी जेवताना पुरीच्या बापाला म्हणलं म्हण नका म्हणलं आम्ही आलतो, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण नका, ती पळून गेली ती कालच आणि सापडून अजून बोंग्या होईल. माणसं नाही राहिली महाराज. माणसं फक्त कडक कपडे घालून बोंबलं तिंडत येत नाही तर काहीच राहिलं नाही माणसाकडे. काय म्हणते हे घर दार पार माणसं संपून गेली. या 2-4 वर्षात महिलांकडे थोडा पैसा आला, सरकारने त्यांना नका त्या जागा दिल्या. बाच्याच्या माग उभारणार मामाच बदलावला यांनी. आता 2-4 वर्षात कार्यालयात नवीन अवलादीचा मामा तयार झाला, एक गुरु मामा. कुठून आली का ती जात पैदा झाली गुरु मामा. असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात. तुम्हाला तो सापडतो कुठं मामा? 4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारी. काय करता महाराज? फक्त खरेची आई मिली बस. इंदुरीकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू दे उलथू दे तिकडे. महाराज म्हणून ऐकायचं नाही. तुमचा मुलगा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरं, आजही खरंय, उद्याही खरंय. आता शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या 2-3 महिने झाले. ते वैतागलं. ते कुणी दखलच घेतली तर मरू नाही काय ते सोडून दिलं. तो ना तो म्हणला काय बोगसगिरी झाली तर काय मरता कवर. त्यानं सोडून दिलं ना. शेतकरी नाही करीत आत्महत्या आता. त्यानं बंदच केलं जवळजवळ. नाही तर त्यानं चांगला दानका उठवला होता मध्ये. मोर्चे बंद झाले आता. मोर्चे नाही. डांबार तापलं 4.5 वर्ष. आता मोर्चे बंद झाले. आता आत्महत्या कोण करते? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे ही सध्या लई किड्यावर आहे. आला ते आपण नाही सांगत. ते तुमचं तुम्ही पहा. आपण त्यांना काही म्हणलं का ते म्हणतात चालूच.
तेव्हा आपण म्हणायचंच नाही काय. आता एवढे म्हणते बंद ते म्हणते चालूच आहे, ते म्हणजे असे तेव्हा आपण म्हणायचंच नाही काय. ते म्हणतात आपलं काय म्हणणं नाही, आपण म्हणू शकत नाही काही, तेच म्हणतात. आला जाऊ द्या, जसं असेल तसं असेल. ते हे बॉक्स तिकडे फिरव, काहीतरी एक कर, ते त्याचं तोंड तिकडे कर, ते त्याचं ते हा फिरव, थोडं फिरव, उभारून फिरव, वैतागून नको फिरू. हा बस, आला आवाज आता. मग आयुष्य गेलं त्याच्यात, वांग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. काय होतं, एवढ्या मोठ्या समाजाला बॉक्स चालत नाही, भोंग. ते म्हणून कोणते म्हणून तुला परत यायचंय का कामशेतला, अजून 22 लाव भाऊ. खरं सांगायचं नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या, मोर्चे बंद. आता हे पोरं पुरी आत्महत्या का करते महाराज? तुम्हाला मुलगा आहे, मला मुलगा आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, आपण मुलाबाळांक लक्षच देत नाही. काय मत आहे तुमचं? पाहायचंच नाही, पाहायचंच नाही. अंडरपॅन नाही, काही ना 9,000चा मोबाईल आहे हातात, आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना, तो नाही मोकळा, काही रेंज मध्ये. कालवणाला तेल नाही, पण हँडशीट मोबाईल. बिकार लोक झाली मला. हो, 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, रुपड्या इन्कम नाही, सांड मोकळा. सोमवारी आईनं बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला, मग आईनं का आलं द्यायचे? पण हे लय जागृत देवस्थान, हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला? त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना, मग आता ते हरिपाठ करीन का? क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार, तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं, पोरींना काय घेणं, नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं, फक्त तोंड माधून माग बसायचं, एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता, पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकरच्या कीर्तनाला, आणि त्या पोराचा बापही आला. आणि एक खरं सांगा बसतं रे माणसाला, महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून, मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावं, दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकरनं पुरीच्या बापात नाही कसकवले कीर्तनात, त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणला खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणला इकडे इकडे ये. त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली मेली, तू मेलीच. तो पोरगी गेली, त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय, मला तर हाणीन पण तुला तर भोगशीलच, तू सावध. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही.
आता ती गोष्ट तो कोणाला जाऊन सांगणार? त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला आणि म्हणला, मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं, पण ते आता ओपन झालंय, तिचा बाप पिसाळलाय, तू पप्पांना सांग. तुला सुनई होईल, घराची इज्जतही राहील, आणि तिला पोराचं पटतं. पोराचं पटतं, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पुरीचं पटतं, पोराचं पटतं. ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला, आपलं पोराचं असं असं झालंय. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं होतं. तो टेन्शन मध्येच होता. तो काय बोलला नाही, फक्त पाहत राहिला तिच्याकडे. तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं, आणि यानं फक्त बाई मागं केली. 5-6 बायकोला ठेवून दिल्या. तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं, हा बिघडला कसा एवढा? एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं, बिघडला. त्या पोऱ्यानं पाहिलं, आपली आई रिपीट केली, म्हणलं आपला कार्यक्रम होणार. तो पोऱ्या गेला, मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. 90 = टेन्शन फ्री. आणि हे दारुडे माणसं येडेवानी का म्हणून करते माहिती का महाराज? पोपट्यानं केली वाघाशी दुसती, पोपट्यानं, आणि वाघानं केली डुकराशी दुसती. ते पोपट मेलं म्हणून वाघही मेलं, आणि वाघा मेला आणि डुक्कर मेला, आणि तिघही एका ठिकाणी काढले, आणि त्या खड्ड्यातून झाडवर आलं मोहाचं. म्हणून दारुड्या पोपटावानी बोलतो. वाघावानी डरकाळ्या फोडितो आणि डुकरावानी लोळतो. त्याचं हे कारण. पांडुरंगानं हलायचं नाही, पांडुरंगच हसायला लागला. हे बघ, कोणाला पटो नाही तर न पटो, या कीर्तनात देव हसवायची सुद्धा ताकद. राहू दे, राहू दे. नाही, आपलं कीर्तन ऐकलं ना महाराज, 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काही बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. रिलॅक्स. त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही. ते सर्टिफिकेट मला देऊन मी देऊन टाकतो त्याला. तो पोऱ्या, त्या पोऱ्याच्या बापानं ते पोऱ्या औषध घेतलं, पण ते प्यालं नाही. हुशार होतं ते. टाटा मेट्री घेतलं आणि वाटाला चोळलं आणि आलं बा. आणि आई पुढे, आईने लगेच तोंड झोडायला सुरुवात केली. झालं ना समाधान. गेलं ना पोरग, घेतलं ना औषध. तिच्या पहिला झापड निवार बसली होती, त्यामुळे ती नवऱ्यापासून लांबच उभी राहिली. नुसती तोंड झोडायची आणि रडायची. त्या पोऱ्याचा बाबा सतीच्या पाहायचं, तिला म्हणला मेलं नाही ना अजून, मेलं नाही ना, बोंबलू नको, परत होईल. परत होईल, पण बोंबलायचं नाही. ते पोऱ्या म्हणलं माझ्या बापाला औषधे लागू पडायला म्हणजे झालं का? ते औषध घेतलेलं पोरग बापाजवळ आलं आणि बापानं असं खोलीत घातलं. 5-6 कानफटीत दिल्या. फळा मुतलं ते चड्डीत. ते बापाला म्हणायचं पप्पा मारू नका. मी पेलोच नाही हो, फक्त चोळलंय. गपची बास, गपची बास. अहो पप्पा मारू. गपची बास. नेलं डॉक्टरकडे. डॉक्टरनं क्वार्टर हाणेल होती. टेन्शन मध्ये होतं डॉक्टर. डॉक्टरनं घाला याला आतल्या खोलीत घातलं आणि बेल्ट काढला कमराचा. 3 बेल्ट मध्ये मागून भरलं ते डॉक्टरला म्हणायचं डॉक्टर फक्त एखादं वाक्य बोलत, गपची बास. पेशंट धुतल्याशिवाय अंदाज येत नाही. अहो तू गपची. अहो डॉक्टर मी गपची बास. अहो डॉक्टर एक वाक्य बोलू दे, मी पेलोच नाही. गपची बास. आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता आतून धुवायचंय. आता म्हणला पेलोच नाही मी. पालथा झोप, झोप पालथा. घातलं ना पालथा. कंपाऊंडरला सांगितलं नळ्यान घाल मागून. घातली ना मागून नळी. खाटा सगळं उडी हाणायचं. तेव्हा मी पेलोच नाही.
डॉक्टर म्हणले का बस आतला अंदाज आल्याशिवाय रिपोर्ट नाही. जेव्हा इकडून घातली आणि इकडून काढली शांत झालं ते. 2-4 दिवसानं पोरीचा फोन आला, त्यानं मोबाईलच फेकून दिला. म्हणला नको आता इकडून घालती ना इकडून काढती. हो, नेवाळे साहेबांच्या ऑफिसचं उद्घाटन एक वाक्य नेवाळे साहेबांच्या बाबतीत सांगतो, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मान्य असेल तर मोठाच करीत राहा, हेच त्यांच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा. काळ बदलला, शेतकरी वर्ग नीट ऐका, जरा पैसा अडक्याला जपा, पैसा मोगच घालू नका, मोबाईलांचे वापर कमी करा. काळ फार वाईट आलाय. आणि कॅमेरे बिमेरे वाले नाही, युट्यूब वाले आणि क्लिपॉनवाले, नीट ऐका. आपल्या राजांबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल क्लिप जर कधी आली तर ती जाग्यावर डिलीट करीत जा, फॉरवर्ड करत जाऊ नका. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज, अजयभाई होळकर, बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, कोणत्याही महात्म्याबद्दल, संताबद्दलच्या क्लिपा आपल्या मंडळीने फॉरवर्ड करू नये. काय मत आहे तुमचं? करायलाच नको. समाजामधली एकात्मता बिघडते, समाजामधला एकोपा बिघडतो आणि नसता उद्योग तयार होतात. काय मत आहे तुमचं? आणि समाजामध्ये एक शक्ती अशी आली आता सध्या, फक्त समाज एकत्र राहून द्यायचा नाही, ते ठरूनच टाकले त्याने. लोक एकत्र नांदायला लागले का बोंग्या करून द्या, ते बंद झालं पाहिजे. आपण धर्मनिष्ठ, तुकाराम महाराजांना आपण बाप मानणारी माणसं आहे. ज्ञानोबाला आता उद्या जरी एखाद्याने क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? अरे तू अंडाव तर म्हणा काही माग पुढं मरू द्या. नाही महाराज, आपण आपल्या धर्मांना ह्या बाबत जपलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? आपले 3-3 हजाराचे ग्रुप आहेत आणि आपल्या लोकांनी पैशाचा वापर कमी केला पाहिजे. दुष्काळावर पळणं, दुष्काळच नाही, तुम्हाला काय आता दुष्काळ आहे? खाली टाकून टेन्शन मध्ये जगायचं नाही. कोण दिवस येईल काय सा नाही, ध्येयाचा भरोसा. कीर्तनाला बोलत जायचं, आपल्या कीर्तनाला यसला यस नोला नो, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाहीलाय उत्तर आणि हालाय उत्तर. या घडा म्हणल्याला आपल्याला पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही आला, अभ्यास कमी असल्यामुळे महिन्यानं देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण देणार. कारण ह्या जगात फक्त कीर्तनच चांगली ऐकायची जागा राहिली, नाही तर सगळीकडे वाटोळ झालंय. सगळीकडे बट्ट्या बोल झाला, राहिलं कुठं काय? काय राहिले? 2 पोरं एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे, 2 पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे, 2 पखवाले एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाळं करतात, 2 टाळकरी एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात, 2 महाराज एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढतात, 2 पुढारी एकत्र बसले तर घुसावं कोणच्यात. 1 महिन्यावर गंमत आली, गंमत 1 महिन्यावर आली, जावा कोणच्यात. बरं आपण जावा सरकार पडा हथायला, हे गेलं ते गेलं. सगळे पुढारी टेन्शन मध्ये सध्या, सगळे पुढारी. जरा आपण 3री शिट्टी म्हणतो ना कुकरची, एक तर बुच उडाल, कुकरची जी 3री शिट्टी झाल्यावरच ती हालत ती घंटी, एक तर ते बुच उडाल नाही तर भडका तरी होईल. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. शेतकरी म्हणतो पाणी नाही, नोकरीवाला म्हणतो परवडत नाही, महाराज म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही, व्यापारी म्हणतो गिराईक नाही, तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही. एक माणूस राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही है, जो देखे तो दुखिया. जगातली सगळी माणसं दुःखी आहेत. एक माणूस 1 रुपयानं दूध वाढलं, 1 रुपयानं, 1 रुपयानं दूध वाढलं ना, 1 रुपयानं, तर नोकरीवाल्याची बायको नुसते भांडे तापते. ती कसं दूध प्यावा? तो नवरा कधी दूध पितो का बाई? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे. आता भक्त डोळ्यात बुडवले पांडुरंगाला.
भक्त बाबा इकडे इकडे इकडे. बस 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 बस. आता बाकीचे भक्त बाजूला व्हा. ए बस बस. विठाल आता विक्षेप नको. बस बस बस. तसं असेल तसं असेल. काय होतं मग ते जाणकार ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो, त्याला मजा राहत नाही.